नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेरे सर आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना आणखी घेऊन आलो आहे। ती म्हणजे एकक स्थानी शून्य असणाऱ्या 2 अंकी संख्येने गुणणे। पहा मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की जर एकक स्थानी शून्य असेल तर तो पाढा कसा बनवायचा। आता त्याच पद्धतीनं जर एकक स्थानी शून्य असेल तर 2 अंकी संख्येने कशा पद्धतीनं गुणायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ही एकदम सोपी पद्धत आहे आणि हा जो गुणाकार आहे तो एकदम सोपा आहे। दिसायला आपल्याला हा एकदम कठीण वाटतो, परंतु हा एकदम सोपा गुणाकार आहे। तो कसा पहा, या ठिकाणी हा जो एकक स्थानचा शून्य आहे, हा शून्य सुरुवातीला लक्षात घ्यायचाच नाही, तर फक्त हा जो दशक स्थानचा 7 आहे तर या 7नं यावरील सर्व अंकांना गुणून घ्यायचं आणि मग नंतर काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। तर पहा, आपण सुरुवातीला 7नं गुणू। 7चा पाढा तर सर्वांचा पाठ असतोच, त्यामुळं आपण 7च्या पाढ्यानं सहजपणे कोणत्याही संख्येला गुणू शकतो। आता पहा, 7 एक 7, 7 दुने 14, 2ला गुणायचं म्हणजे 7चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा। 7 दुने किती आले? 14, 14शी 4, हातचा आला 1, पुन्हा 2, 7 दुने 14 आणि हा हातचा 1 किती झाले? 15, 15शी 5, हातचा आला 1। आता 7नं 7ला गुणायचं म्हणजे 7चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा। 7 7 49 आणि हा 1 50 म्हणजे 50शी या ठिकाणी 0, हातचे आले 5। आता 7नं 5ला गुणायचं म्हणजे 7चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा। 7 5 35 आणि त्या 35 मध्ये हे 5 मिळवले की किती होतात? 40 होतात, म्हणून 40शी 0 आणि हातचे आले 4। आता या ठिकाणी 7नं 9ला गुणायचं म्हणजे 7चा पाढा 9 पर्यंत म्हणायचा। तो 7 9 63 आणि त्यामध्ये हा हातचा मिळवला। 7 9 63 आणि त्याच्यामध्ये हा हातचा 4 मिळवल्यानंतर या ठिकाणी किती येतात? 67। आता समोर संख्या आहे का? नाही, समोर संख्या नसल्यामुळं आपल्याला हातचा द्यायचं काम नाही, म्हणून 67शी 67। पहा मित्रांनो, आपण आता 7नं या 5ही अंकांना या ठिकाणी गुणलं, परंतु शून्य हा तसाच राहिला। तर आता या शून्याचं काय करायचं? तर शून्याचं काहीच करायचं नाही। आलेल्या उत्तराच्या एकक स्थानी हा शून्य आहे तसा लिहून टाकायचा। या ठिकाणी हे जे उत्तर आपलं आलेलं आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष, 67 लक्ष 540 हे जे आपलं उत्तर आहे हे अगदी बरोबर आहे। पण या ठिकाणी आपण काय केलं? अगदी सुरुवातीला फक्त 7नं गुणलं, शून्याचा विचार केला नाही आणि 7नं गुणल्यानंतर जे उत्तर आलं हे आपलं उत्तर आलं होतं या ठिकाणी। आणि मग हा जो आपण एकक स्थानचा शून्य हा जसाच्या तसा आलेल्या उत्तराच्या एकक स्थानी लिहिला की आपला गुणाकार काय होतो? पूर्ण होतो। आता याच पद्धतीनं आपण सरावासाठी आणखी दुसरं गणित पाहूया, ते म्हणजे 35,840 गुणिले 40। या ठिकाणी सुद्धा शून्याचा विचार करायचा नाही। सुरुवातीला 4नं या वरच्या पूर्ण संख्येला गुणून घ्यायचं। 4 0 0, 4 चौक 16, 16शी 6, हातचा आला 1, 4 8 32, 32 मध्ये हा 1 मिळवला की झाले 33, 33शी 3, हातचे आले 3, 4 5 20, 20 आणि 3 23, 23शी 3, हातचे आले 2, 4नं 3ला गुणायचं म्हणजे 4चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा। 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, समोर संख्या नाही म्हणून 14शी 14। आता आपण शून्य या ठिकाणी तसाच सोडून दिला होता, म्हणून हा शून्य या आलेल्या उत्तराच्या एकक स्थानी काय करायचा? लिहायचा।
म्हणजे आता आपला गुणाकार काय झाला, पूर्ण झाला। मग उत्तर किती आलं, तर उत्तर असं मोजायचं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष, 14,33,600 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलं। आणखी एक आपण सरावासाठी एक उदाहरण पाहू की 69,073। मग हा गुणाकार कसा करायचा, तर अगदी तुम्ही सहज सोडू शकता की या ठिकाणी हे जरी 2 अंक असले तरी काही घाबरायची गरज नाही। फक्त आपल्याला या ठिकाणी 9चा पाढा पाठ पाहिजे, शून्याची आपल्याला काहीही भीती बाळगायचं काम नाही। सुरुवातीला 9 या पूर्ण 5 अंकांना गुणून घ्यायचं आणि मग आलेल्या उत्तरामध्ये एकक स्थानी हा शून्य जसाच्या तसा लिहून टाकायचा। आता सुरुवातीला 9 3 गुणू, 9 त्रिक 27, 27 किती 7, हातचे आले 2। आता 9 7 गुणायचं, 9 साती 63 आणि 2 65, 65 5, हातचे आले 6। आता 9 शून्याला गुणायचं, म्हणजे 9 0 0। पहा मित्रांनो, गुणाकारामध्ये हा सुद्धा एक नियम आहे की शून्याला कोणत्याही संख्येनं किंवा अंकानं गुणलं तर गुणाकार काय येत असतो, 0 येत असतो। म्हणून 9 0 0। परंतु एक लक्षात घ्या, या ठिकाणी हा हातचा आहे, हातचा असल्यामुळं आपण हा ठिकाणी 0 लिहू शकत नाही। म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी हा जो 0 आहे हा 0 कट करावा लागतो आणि त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागतं, हा जो आपला हातचा आहे हा हातचा जसाच्या तसा खाली घ्यावा लागतो। ते आपण याच्यावर एक सविस्तर व्हिडिओसुद्धा तयार करू। नंतर 9 9 गुणायचं, म्हणजे 9 81, 81 1, हातचे आले 8। 9 सकी 54, 9 6 गुणायचं, म्हणजे 9चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा, म्हणजेच 9 सकी 54 आणि 54 मध्ये 8 मिळवायचे। हे 9 सकी 54 आणि त्यामध्ये हातचा 8, या दोघांची काय करायची बेरीज, 8 आणि 4 12, 12 2, हातचा आला 1, 5 आणि 1 6, म्हणजे किती आलं उत्तर 62। हे 62 या ठिकाणी जसेच्या तसे लिहायचे, कारण समोर आता आपल्या ज्या संख्या आहेत त्या काय झालेल्या आहे, संपलेल्या आहेत। आता हे उत्तर कशाचं आहे की 9 ज्यावेळेस या 5 अंकांना गुणलं त्यावेळेस काय झालं, हे उत्तर या ठिकाणी आलं। परंतु 0 आता आपण काय करायचा, एकक स्थानी जसाच्या तसा लिहायचा, म्हणजे आता हा गुणाकार पूर्ण झाला। मग याचं उत्तर किती आलं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 62 लक्ष 16,570 हे या गुणाकाराचं उत्तर आलं। मित्रांनो लक्षात घ्या की या पद्धतीनं जर तुम्ही या गुणाकाराचा सराव केला तर तुम्ही 5 अंकी 6 अंकी कितीही अंक असतील वर तरीसुद्धा अगदी सहजपणे एकक स्थानी 0 असणाऱ्या कोणत्याही 2 अंकी संख्येनं तुम्ही गुणाकार करू शकता, अगदी हसत खेळत, कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता। अशा पद्धतीनं तुम्ही आणखी गणितं घ्या, त्याचा सराव करा आणि या पद्धतीनं गणितं सोडून पहा, म्हणजे गुणाकाराविषयीची तुमच्या मनात असलेली भीती ही काय होईल, पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल।